Hello, are we audible now? Yes. Yes, Yes. thank you. Thank you so much for waiting. So we'll start now. Sorry for the delay. And my name is Dr. Aditi. So I'm a sports physiotherapist at Rehab Station. सो आज आपण बघूयात की हा टॉपिक आधी आपण का सिलेक्ट केला. सो मी स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे माझ्याकडे बॅक पेन, नी पेन किंवा असे खूप पेशंट्स मी बघत असते. तरी पण आज हा स्पेसिफिक टॉपिक घेण्याचं कारण असं की जर आपण बघायला गेलो तर 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त फिमेल पॉप्युलेशन आपण जर वर्ल्डची कन्सिडर केली तर त्यात करते, पण त्याच्याबद्दल तितका अवेअरनेस अजून तरी इंडियामध्ये नाहीये. आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे प्रेग्नंट होती व्यक्ती, तिचं डिलिव्हरी झाली आणि आता सगळं नॉर्मल होईल. थोडे वर्ष पाठदुखी राहील, मग तीही जाईल. पोट थोडं सुटलेलं असतं, ते बरोबर होईल, नॉर्मल होईल काही वर्षांनी. आणि त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहतो आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचा म्हणजे पुढे जाऊन खूप त्रास होतो त्या स्त्रीला. आणि जर आपण कन्सिडर केलं की 50% जर पॉप्युलेशन ह्या कॅटेगरीतनं जाणारी आहे, तर त्याचा अवेअरनेस क्रिएट करण्याची खूप जास्त गरज आहे रादर दॅन अदर थिंग्स. म्हणजे सगळ्यांना आता माहिती की स्पोर्ट्ससाठी फिजिओथेरपी उपयोगी येते, मानदुखीसाठी येते, पाठदुखीसाठी येते. पण ह्याच्यासाठी फिजिओथेरपी उपयोगी येते हे जाणून घेण्यासाठी आणि त्याच्यात अजून काय-काय गोष्टी येऊ शकतात किंवा त्याच्यात अजून आपण काय-काय गोष्टी करू शकतो, जेणेकरून आपण आपले पुढचे त्रास वाचवू शकतो किंबहुना पुढच्याही काही पाठदुखी, मानदुखीतनं आपण सुटका करून घेऊ शकतो स्वतःची. तर ते जाणून घेण्यासाठी आपण आज हा टॉपिक घेतलेला आहे. तर आधी मी जशी माझी इंट्रोडक्शन केली, आपल्यासोबत या टॉपिक मधले स्पेशलिस्ट म्हणजे डॉक्टर दिशा आहेत. हॅलो डॉक्टर दिशा. हॅलो. सो त्या आपल्याला याच्याबद्दल गाईडन्स करणारच आहेत आणि मी माझ्या मनातले काही प्रश्न त्यांना विचारणार आहेत. आम्ही एक सर्व्हे केला होता, त्याच्या अंडर ज्या लोकांना गोष्टी खटकल्या किंवा त्यांना माहिती नाहीत त्याबद्दलही आम्ही बोलू. पण तुम्हालाही काही प्रश्न असतील तर आमचा चॅट बॉक्स ओपन आहे. तुम्ही प्रश्न विचारू शकता. आपण सगळ्यांचे प्रश्न एंडला घेणारच आहोत. सो डॉक्टर दिशा यांनी पेल्विक फ्लोअर आणि वुमन्स हेल्थमध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे आणि त्यांनी त्याच्यावर बरीच वर्ष काम केलंय. त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि आपण ह्या विषयावर जेव्हा बोलताना काय-काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, टिप्स काय आहेत, काय केल्यावर या गोष्टी आपण टाळू शकतो, त्याबद्दलही आपण बोलणारच आहोत. सो मी आता डॉक्टर दिशांकडे हँड ओव्हर करते आणि त्या चालू करतील. Yes. Hello all. माझं नाव डॉक्टर दिशा. I have done my specialization in Masters in Community Physiotherapy आणि also I am pelvic health practitioner, certified pelvic health practitioner. So टॉपिक जो आहे आपला आजचा पोस्टनेटल केअर अँड प्रॉब्लेम्स फेस्ड आफ्टर डिलिव्हरी माझा आवडीचा टॉपिक म्हणू शकतो. कारण की मास्टर्स केलंय मी, अंडर ग्रॅज्युएशन केलंय, प्रॅक्टिस करते गेले 2 वर्ष. पण ह्याचा अवेअरनेस एवढे इतके वर्ष बघितले, पण अवेअरनेसच अजून नाहीये. त्याच्यामुळे आम्ही हा टॉपिक आज निवडला आहे, की एवढं बेसिक गोष्ट आहे. डिलिव्हरीज आपल्या घरात किती जणांचं आपण बघतो, आपल्या आईपासून आपल्या बहिणीपर्यंत एक्सेट्रा व्हॉटएव्हर एनी फिमेल अंडरगोइंग एनी डिलिव्हरी. पण खूप सारे प्रॉब्लेम्स माझ्या पण वैयक्तिक इव्हन पर्सनल फॅमिलीमध्ये पण बघितले, की लोकांना माहितीच नसतं, की ॲक्चुअली असं काय आहे. म्हणजे फिजिओथेरपी प्रेग्नन्सी नंतर असते हेच लोकांना माहिती नाहीये. प्रेग्नन्सीमध्ये एक्सरसाइज असतात हे माहितीये, पण प्रेग्नन्सी नंतर काय करायचं? ह्याचा एक खूप मोठा क्वेशन मार्क असतो. सो गेले आता बघतो की पोस्ट नेटल पिरियड जे लिहिलंय म्हणजे काय? पोस्ट नेटल पिरियड म्हणजे अ, काळजी घेतली जाते जी डिलिव्हरी नंतर. त्याला आपण पोस्ट नेटल पिरियड असं म्हणतो. सो पोस्ट नेटल पिरियडमध्ये आता प्रेग्नन्सीमध्ये किती सारे चेंजेस होतात. एक वुमन goes under many changes, right from her musculoskeletal systems, ligaments जे असतात आपल्या शरीरात ते खूप लवचिक होतात. कारण की साहजिक आहे की आईला रेडी व्हायचं असतं बाळाला डिलिव्हर करायला. त्याच्यासाठी ती एक्सपॅन्डेबिलिटी जी पाहिजे बॉडीमध्ये ती हवी असते. त्यासाठी नॉर्मल जे हॉर्मोन्स असतात ते डिलिव्हरी म्हणजे जेव्हा आई प्रेग्नंट असते ते कुठल्या ना लेव्हल्समध्ये थोडे वाढत असतात. त्याच्यासाठी बिकॉज हॉर्मोन्स आर गेटिंग रेडी फॉर डिलिव्हरी. मॉम इज गेटिंग रेडी फॉर अ डिलिव्हरी. मग तसेच अनेक चेंजेस होतात. जसं की आता माझ्याकडे एक पिक्चर आहे. मी तुम्हाला दाखवायचं मला. सो हे पिक्चर आहे. This is a normal female. This is also a normal female, but this is a pregnant female. जो पोश्चर आहे हा आणि हा जो पोश्चर आहे ते तुम्हाला कळतंय किती फरक जाणवतोय? राइट फ्रॉम हर शोल्डरचे कर्वेचर्स बघा, तिचं हिपचं कर्वेचर बघा,
तिचं मानेचं कर्वेचर बघा आणि पावलांचं पण कर्वेचर बघा. सो किती सारे चेंजेस आहेत आणि हे असं नॉर्मली फिमेल्सला वाटतं, की एकदा डिलिव्हरी झाली, की तुम्ही बॅक टू नॉर्मल जातात. येस जातात, पण त्याच्यासाठी काही ना काहीतरी कामं करायला लागतं. असंच नाही, की डिलिव्हरी झाली, मी 6 महिन्यात बॅक टू नॉर्मल माझं आहे तसंच मसलची स्ट्रेंथ येणार आहे, बोन्सची स्ट्रेंथ येणार आहे किंवा जे काही पोश्चरल चेंजेस झालेले आहेत शरीरामध्ये, ते तसेच जाणार आहेत. तसं नाहीये. सो मला काय म्हणायचंय आता इथे, की हे नॉर्मल आहे आता खूप, की प्रेग्नन्सीमध्ये लो बॅक पेन येतो, शोल्डर पेन येतं. हे बेसिक 2 गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. लो बॅक पेन का येतो? आता बघा इथे पाठीचा कणा किती वाकलेला आहे आणि नॉर्मल जेव्हा नॉन प्रेग्नंट फिमेलमध्ये कसं आहे? दिस इज अ नॉर्मल कर्व्हेचर. दिस इज अन एक्झॅजरेटेड कर्व्हेचर. सो बिकॉज ऑफ दिस मसल्सची फ्लेक्झिबिलिटी वेगळी होते. तुमच्या पाठीचं पोश्चर वेगळं होतं आणि पोश्चरल चेंजेसमुळे तुम्हाला पाठ दुखू शकते. आता पोट पुढे वाढलेलं आहे. म्हणजेच काय आहे, की पोटाचे स्नायू सुद्धा वाढलेले आहेत. कारण की ते स्ट्रेच झालेले आहेत. सो तेवढा सपोर्ट मिळत नसतो आणि साहजिक आहे, की तुम्हाला बाळाला कॅरी करायचं 9 महिने. सो किती प्रमाणात तुम्हाला त्याची ताकद लागते. ऑटोमॅटिकली बॉडी इज बिल्ड फॉर दॅट. पण किती लागते, किती चेंजेस होतं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळेच एक साधारण बेसिक प्रॉब्लेम्स which women can face after pregnancy I would like to enlist. So basic main common problems जसे आहेत low back pain, upper back pain, abdominal weakness, pelvic floor muscle weakness, मग नंतर इन्कॉन्टिनन्स म्हणजे काय आहे? लिकेज ऑफ युरिन, सडन लिकेज ऑफ युरिन, अनएक्सपेक्टेड वेळेला. आपल्याला आता माहिती असतं की मला वॉशरूमला जायचंय. पण हे माहिती असताना आपण प्रिपेअर करतो, मग आपण जातो. अवेळोवेळी युरिन लॉस होतो. त्याला आपण इन्कॉन्टिनन्स म्हणतो. आणि ब्रेस्ट पेन पण असतो प्रेग्नन्सीमध्ये नंतर. प्युबिक पेन असतो, कॉकेक्स पेन असतो, म्हणजे माकड हाडाच्या तिथे पण दुखावा जाणवतो. तुमच्या वजायनल बोन म्हणूया आपण, तिथे पण दुखावा जाणवतो. हे खूप जणांना माहिती नसतं. खूप जणांना असं वाटतं, की हे खूप नॉर्मल आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण हे वुमेन्स टेंड टू दुर्लक्ष केलं जातं, पण तसं नाहीये. दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. फिजिओथेरपी ॲडव्हाइस घेतली पाहिजे, कारण की मेजॉरिटी ऑफ दोज प्रॉब्लेम्स कॅन बी टॅकल्ड बाय फिजिओथेरपी आणि प्रॉपर एक्सरसाइज करून ते प्रॉब्लेम्स आपण व्यवस्थित करू शकतो. ओके. ऑल्सो मला आता युटरस म्हणजे जिथे आपल्याला बाळ ग्रो होतं, ते नॉर्मली एक्झाम्पल तुम्हाला देते, की एक 60 ग्रॅम्स ते एवढंसंच युटरस असतं आणि जेव्हा बाळ होतं त्यावेळेस ते लिटरली 1 किलो पर्यंत एक्सपॅन्ड होतं. आपलं ब्लड व्हॉल्यूम पण आपल्या बॉडीमध्ये वाढलेलं असतं. ब्रेस्ट टिश्यूज पण वाढतात. मग एवढ्या सगळ्या चेंजेस होतायत, तर साहजिक आहे, की तुम्हाला पोस्ट प्रेग्नन्सी नंतर तुम्हाला स्वतःवरती काळजी किती घ्यावी लागेल. ऑल्सो आवर सर्वे सेज दॅट फिजिओथेरपीने almost more than 50% of problems can be tackled and resolved apart from going to other medications. So किती महत्व आहे या टॉपिकचा हे मला सांगायचं होतं. येस. आणि आपल्या सगळ्यांना हेच माहिती, की म्हणजे बाळ जन्माला आल्यावर आपण सगळेजण बाळाचीच जास्त काळजी करायला लागतो आणि स्वतःकडे खूप दुर्लक्ष बरोबर. करायला लागतो आणि बरोबर. त्या नादात किंवा बाळाला मोठं करण्याच्या नादात आपण कुठेतरी म्हणजे ते बायकांमध्ये जास्त होतं, कारण लहान बाळाची काळजी त्यांना जास्त घ्यायची, तर दुर्लक्षच होतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत जातात आणि म्हणजे प्रेग्नन्सी नंतर बॅक पेन वगैरे आपण बघितलंय. पण हे जे इतर प्रॉब्लेम्स बद्दल आपण बोललो, म्हणजे इन्कॉन्टिनन्स म्हणाला, की सडन लिकेज ऑफ युरिन, राइट. तर त्याच्याबद्दल अजून काय आपण जाणून घेऊ शकतो आणि त्याचे काही प्रकार असतात का? किंवा आधी आपल्याला कळू शकेल का, की असं होतंय मला किंवा साधारण कधी जाणवतं ते बरोबर. आपल्याला? ओके. सो आधी पेल्विक फ्लोर काय आहे हे आपण जाणून घेऊया. तुमच्यासाठी एक छान चित्र मी आणलेलं आहे माझ्याकडे. सो बेसिकली दिस इज अ फिमेल बॉडी. हे खाली पेल्विक फ्लोर आहे. जे ओटीपोटाचे स्नायू असं आपण म्हणूया मराठीत, जे इथे दिस इज द पिक्चर आणि हे आयडियली असं असतं, असं दिसतं. दिसतंय सगळ्यांना? सो दिस इज युअर पेल्विक फ्लोर मसल. दीज आर युअर मसल्स आणि मसल्सच्या वरती सगळं येतं. तुमचं ब्लॅडर येतं, युरेथ्रा येतं. जे काही सगळे इंटरनल ऑर्गन्स आहेत, ते तुमचा पेल्विक फ्लोर तुम्हाला सपोर्ट करत असतं. सो आता कमिंग बॅक टू द क्वेश्चन. आता जेव्हा देअर आर 2 टाइप्स ऑफ डिलिव्हरी. नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन डिलिव्हरी. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये पण काय असतं, की असिस्टेड डिलिव्हरीज असतात. म्हणजे काहींना व्हॅक्यूम फोर्स लागतो, काहींना फोर्सेप्स डिलिव्हरी लागतं.
तर ह्यात काय होतं की आपल्याला वाटतं आणि एपिझोटॉमी पण देतात. नाही, कट खालून खालून कट खालून करून. कट देतात की जेणेकरून बाळाला बाहेर यायला सोपं सोपं होईल. जातं. पण ह्यात आपल्याला काय माहिती असतं की ठीक आहे, नॉर्मल डिलिव्हरी हे बेस्ट डिलिव्हरी आहे, कारण नॅचरली आलेलं आहे आणि ह्यात काही इजा होत नाही. पण कुणाला माहितीये की तिथून बाळ बाहेर येतंय म्हणजे काय, तिथे आईच्या पेल्विक फ्लोअरला किती इजा होतीये, किती ट्रॉमा होतोय हे माहिती नसतं. आणि त्यावेळेला नॉर्मल वाटतं, कारण की आई त्याच पेनमध्ये असते. थोड्या दिवस तसंच जातं, महिना जातो, 2 महिना जातो. बरोबर. मग ते प्रॉब्लेम्स कुठेतरी समजायला लागतात. तर तो ट्रॉमा पेल्विक फ्लोअरमुळे होतो, वरती होतो. आणि कसं असतं प्रेग्नन्सीमध्ये, जेव्हा मी सांगितलं की हे असं होतंय, तर पोश्चरल चेंजेस होत आहेत. सो सी इमॅजिन, बेबी आहे, बेबी आणि इथे पेल्विक फ्लोर आहे. सो सगळा भार तुमचा पेल्विक फ्लोर घेतोय. सो पेल्विक फ्लोर इज ऑलवेज अंडर स्ट्रेस थ्रू आउट ऑल 9 मंथ्स. तर तेवढं ते स्ट्रॉंग आहे. पण डिलिव्हरी नंतर जेव्हा ते एक्सपॅन्ड होतं, तर ती बॅक टू नॉर्मल नाही होत. कुठे ना कुठेतरी ते वीकनेस राहतं आणि दिस इज प्रूव्हन. सो वीकनेस राहतो, त्याच्यामुळे काय होतं की इनकॉन्टिनन्स होऊ शकतं. सो अनअवॉइडेबल लीकेज ऑफ युरिन होऊ शकतं. म्हणजे आपण खोकलो, शिंकलो, हसलो, उठताना काहीतरी जड वजन उचलताना, किंवा कदाचित बाळाचं पण वजन जास्त असेल तर बाळ पण उचलताना युरिन लीक होऊ शकते. बरोबर. तर त्याच्यामुळे होतं, बिकॉज ऑफ युअर पेल्विक फ्लोर वीकनेस, urinary incontinence can set in. So this should be tackled, and this can be tackled with असे सुंदर एक्सरसाइजेस आहेत आपल्या फिजिओथेरपीमध्ये, की जे आपण इनकॉन्टिनन्सला देऊ शकतो आणि इनकॉन्टिनन्स कमी होतो. सो दिस इज इनकॉन्टिनन्स. आणि इनकॉन्टिनन्स तू म्हणालीस 2 टाइप्स पाहिजेत तुला. इनकॉन्टिनन्सचे प्रकार पण आहेत. सो खूप प्रकार आहेत. त्यातले 2 मेन सांगते तुम्हाला. देयर इज अ स्ट्रेस इनकॉन्टिनन्स अँड देयर इज अर्ज इनकॉन्टिनन्स. सो स्ट्रेस इनकॉन्टिनन्स मध्ये काय होतं, की कुठला तरी तुमच्या पोटाचा प्रेशर वाढला, म्हणजे इमॅजिन तुम्ही कॉन्स्टिपेटेड आहात आणि जोर लावून तुम्हाला करावं लागतंय, तर प्रेशर वाढतं. तसंच वजन उचलताना प्रेशर वाढतोय, अब्डॉमिनल प्रेशर वाढतंय. मग शिंकताना प्रेशर वाढते, खोकताना प्रेशर वाढलं. प्रेशर वाढलं, सपोर्ट नसेल पेल्विक फ्लोरचा, की युरिन लीक झाली. किंवा कुठल्या याच्यात श्वास जरी अडवून ठेवला गेला अचानक व्यायाम करताना तरी पण मग ते होऊ शकतं पोटाचं प्रेशर. करेक्ट. आणि अर्ज इनकॉन्टिनन्स म्हणजे काय, थोडं पाणी पिलं की लगेचच 1-1 तासाला आपल्याला वॉशरूमला जावं लागतं. तर ओव्हर ऍक्टिव्ह असतं कधी कधी. तर त्याच्यामुळे होऊ शकतं अर्ज इनकॉन्टिनन्स. तर ह्याच्यावरती खूप प्री रिक्विजिट आहे, की आधी कसं होतं, प्री प्रेग्नन्सी स्टेट कशी होती, आता कसं आहे. पण बेसिक माहिती इनकॉन्टिनन्स वरती आज खूप महत्वाची होती, कारण की लोकांना माहिती नसतं, विच इज व्हेरी कॉमन आफ्टर प्रेग्नन्सी. करेक्ट, करेक्ट. आणि मग म्हणजे जसं आपण पेल्विक फ्लोअरचे मसल्स बघितले, की इतर पण ऑर्गन्स म्हणजे जसं ब्लॅडर किंवा ह्यालाही ते सपोर्ट करतात. तर त्यालाही मग पुढे जाऊन त्रास होण्याचे चान्सेस आहेत ना. म्हणजे जर पेल्विक फ्लोअर खूप वर्ष तसंच काही आपण व्यायाम नाही केले, काहीच नाही केलं, तर ते तसंच वीक राहणार. कारण मसल आहे शेवटी. मसलला व्यायाम देणं गरजेचं आहे आणि ते स्ट्रेंथ मेंटेन करणं गरजेचं आहे. तर त्याला ते नाही केलं तर अजून मग पुढे जाऊन इनकॉन्टिनन्सचं पुढे कशात रूपांतर होऊ शकतं किंवा अजून त्याचे प्रॉब्लेम्स काय? खूप महत्वाचा पॉइंट तिने काढला आहे. इनकॉन्टिनन्स तर हा एक भाग झाला. पण जेव्हा वीकनेस हा सतत राहिला, आज आई असेल, डिलिव्हरी झाली असेल तिच्या 20s मध्ये, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम एजिंग येणार आहे. सगळ्यांनाच एजिंग येणार आहे. उलट एक फिमेल बॉडीमध्ये लवकर चेंजेस होतात, बिकॉज मेनोपॉज आहे. मेनोपॉज झाल्यानंतर तुमचे ऑलरेडी हॉर्मोन्स कमी होतात आणि ऑलरेडी वीकनेस वेगळ्या वेगळ्या मसल्सचा सेट इन होतो. दॅट इज अ नॅचरल फिजिओलॉजिकल वे. पण जर पेल्विक फ्लोर वीक आहे तसंच, तर आपल्याला प्रोलॅप्स हे लीड करू शकतात. तर प्रोलॅप्स म्हणजे काय आहे, की ओटीपोटातले स्नायू हे बाहेर येणे, ऑर्गन्स बाहेर येणे, म्हणजे काहीतरी अंग आतलं बाहेर दिसतंय असं मराठी बायका म्हणतात. काहीतरी बाहेर येतंय खालून. सो ते का होतंय? बिकॉज ऑफ युअर पेल्विक फ्लोर वीकनेस. आणि हे ट्रीटेबल आहे. त्याचे पण ग्रेड्स आहेत. खूप वीकनेस असेल तर सर्जरी करायला लागते. पण जर आधीच थोडंसंच येतंय, सुरुवात आहे, तर फिजिओथेरपी, पेल्विक फ्लोर एक्सरसाइज वर्क्स वंडर्स, की त्याच्यावरती तुम्ही एक्सरसाइज करून, स्ट्रॉंग करून ते आत जातं. आणि दिस इज प्रूव्हन, म्हणजे लोकांना माहिती आहे नाही,
आय डोंट नो, बट तेच सांगायचं आहे की अवेअरनेस किती महत्वाचं आहे आणि एक्सरसाइज केल्यानंतर प्रोलॅप्स कॅन बी ट्रीटेड आणि लोक करतायत, मी करतेय ट्रीट. सो ह्याच्यावरती एक एक्झाम्पल देते तुला. क्लिनिकमध्ये एक ओल्ड लेडी येते सध्या. त्यांचे 3 डिलिव्हरीज झालेल्या आहेत. तर दुसऱ्या डिलिव्हरीमध्येच त्यांना असं वाटलं होतं की मला इन्कॉन्टिनन्स आहे, युरिन लीक होती आहे. पण त्यावेळेस आता बघ, म्हणजे शी इज व्हेरी ओल्ड, ऑलमोस्ट 70-72. पण त्यावेळेस त्यांनी डॉक्टरला दाखवलं, तर ते म्हणले की काहीतरी एक्सरसाइज असतात, कीगल एक्सरसाइज तुम्ही करा. तर मग एक्सरसाइज करा म्हटले, पण त्यांनी काय तेवढं लक्ष दिलं नाही. नाऊ शी इज लँडेड इन टू प्रोलॅप्स ग्रेड 2. आता ते माझ्याकडे येतायत, त्यांचं पेल्विक फ्लोर असेसमेंट केलं. वीकनेस आहे म्हणून. म्हणजे इमॅजिन की किती अवेअरनेस नव्हता. ते यंग असताना 3 डिलिव्हरीज झाले, इन्कॉन्टिन्युअस होता तसंच ते जगले. आता त्यांना प्रोलॅप्स झाला. मग कुठेतरी त्यांना जाणीव झाली की नाही, हे आता खूप झालंय, मला काळजी घ्यायला पाहिजे. मग ते आता माझ्याकडे आलेत आणि मग त्याच्यावरती आपण एक्सरसाइजेस देतो. सो असे केसेस असतात आणि हे लोकांना माहिती नसतं की असं होऊ शकतं. पुढील आयुष्यात होऊ शकतं. आता नाही, पण कधीही होऊ शकतं. सो इट शुड बी टॅकल्ड देन अँड देअर ओन्ली अँड कॅन बी टॅकल्ड विथ फिजिओथेरपी. म्हणजे जसं आपण आता बऱ्याच जणांना आपल्याला फिजिओथेरपीची माहिती आहे, त्याच्यामुळे सांगते की जसं आपण इतर मसल्सची स्ट्रेंथनिंग करतो किंवा इतर मसल्सची स्ट्रेंथ चेक करतो, तशी पेल्विक फ्लोअरची स्ट्रेंथ चेक करता येते. त्याचा एन्ड्युरन्स किती, प्रत्येक मसल आपण कोअरचा बघतो, इतर मसल्सचा बघतो, तसं त्याचाही चेक करता येतो आणि ते चेक केल्यानंतर आपल्याला कळतं की साधारण त्याची क्षमता किती आहे आणि ते किती होल्ड करू शकतं. आणि जर ते मसल्स आतल्या, जसं तिने सांगितलं, ऑर्गन्सना, जिथे आपलं ब्लॅडर आहे आणि बाकीचं युट्रस पण आहे इव्हन, त्याला पकडू नाही शकलं, तर मग ते बाहेर यायला लागतं आणि जसं ती म्हणाली तसं प्रोलॅप्सचा धोका खूप आहे. आणि मग ते आपल्याला इझिली अवॉइडेबल आहेत या गोष्टी. कारण की जसं बाकीच्या फिटनेसकडे लक्ष देतो, तर बायकांनी याही फिटनेसकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यासाठी आम्ही आज इतक्या ह्यानी हे सांगतोय. सो आता एक खूप आवडीच्या विषयावर थोडंसं येऊया. आता हा थोडा वेगळा विषय झाला, की खूप लोकांना असं वाटतंय की म्हणजे जो व्यायाम मी करते डिलिव्हरी नंतर, तो पोट कमी करण्यासाठीच करते किंवा स्टमक फ्लॅट करण्यासाठीच मी करते. तर ते कितपत बरोबर आहे आणि खरा फोकस कशावर असला पाहिजे? ओके. सो आम्ही सर्व्हे केला होता आमच्या क्लिनिकमध्ये. काही क्वेशन्स काढले होते की काय-काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, की क्वेशन्स होते की एक्सरसाइज का केली पाहिजे. सो खूप जणांचा असा ऑप्शन होता आम्ही दिलेलं की फ्लॅट स्टमक, स्ट्रेंथनिंग युअर ॲब्डॉमिनल एक्सरसाइजेस, करेक्शन ऑफ पोश्चर, वेट लॉस. खूप जणांचं सरप्रायझिंगली असं उत्तर होतं की वेट लॉस आणि फ्लॅट स्टमक. म्हणजे व्यायाम फक्त वेट वेट लॉस लॉस साठीच करायचा. वेट लॉस साठीच करायचा किंवा फ्लॅट स्टमक साठी करायचा. बऱ्याच जणांनी उत्तरं बरोबर पण दिली, पण निम्म्यांनी असं हे होतं, अशी उत्तरं दिली. त्याच्यानंतर एक्सरसाइज न केल्याने पोस्ट प्रेग्नन्सीमध्ये काय होऊ शकतं, असा प्रश्न होता. तर त्यात शायटिक पेन खूप जणांनी दिलं, लो बॅक पेन खूप जणांनी दिलं. पण त्यात ऑप्शन होता पेल्विक फ्लोर इन्कॉन्टिनन्स, परत प्रोलॅप्स होतं. हाही ऑप्शन होता, पण ह्या 2 ऑप्शनला कोणीही टिक केलं नाही. खूप जणांना म्हणजे निम्म्यांना माहितीच नव्हतं. फक्त माहिती होतं, की फक्त लो बॅक पेन हेच ट्रीट केलं जाऊ शकतं. शायटिक पेन ट्रीट केलं जाऊ शकतं. आणि तेच होतं. आणि तेच होतं. पण म्हणजे डिलिव्हरी नंतर फक्त हेच त्रास होतात असं बऱ्याच लोकांना वाटतंय. सो त्याचाच अवेअरनेस करण्याची गरज किती आहे ते आम्हाला त्या सर्व्हेवरनं भासलं, की हा अवेअरनेस खूप गरजेचा आहे, कारण लोकांना खरी परिस्थिती माहितीच नाहीये. सो आता मग ॲब्डॉमिनल मसल्सचं पण काय सांगूयात मग, कसं त्याचं स्ट्रेंथनिंग केलं पाहिजे किंवा राइट. आणि तेच ह्याच रिलेटेड प्रश्न होता एक, की व्हेन वन कॅन स्टार्ट एक्सरसाइजेस पोस्ट प्रेग्नन्सी. लोकांना माहिती असतं, की मला बॅक टू नॉर्मल जायचंय, मला पोट कमी करायचंय, मला हे करायचंय, मला प्री प्रेग्नन्सी स्टेटला जायचंय. पण कधी करायचं, कसं करायचं, कुठल्या गाईडलाईन्स फॉलो करायच्या? असं नाही ना, की मी उठून एका महिन्यातच कर्ल अप करायला लागेल, सिटअप्स करायला लागेल. दॅट्स व्हेरी रॉंग. यू आर हार्मिंग युअरसेल्फ अगेन. सो असा पण प्रश्न होता, की वेन टू डू एक्सरसाइज आफ्टर 1 मंथ, 2 मंथ्स और कन्सल्ट अ फिजिओथेरपिस्ट. तर आफ्टर 1 मंथला पण टिक होतं, कन्सल्ट फिजिओथेरपिस्टला पण टिक होतं. म्हणजे सरप्राइजिंगली पीपल डोंट नो वेन टू स्टार्ट एक्सरसाइज. how to start and what to start. Yes, but just we know that we want to start exercise. Correct. So I'll So we give are an there to insight. help you. Yeah. When to start, what to start is our job. So let us come here आणि आपण Yes. असेसमेंट करून तुम्हाला खूप चांगली मदत देऊ शकतो.
आता ॲब्डॉमिनल मसल्स बद्दल सांगते. तू सांगत येस. होतीस. सो स्ट्रेंथनिंग कुठलाही एक्सरसाइज आपण सुरू करू शकतो. जर वजायनल म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी असेल, तर 2 to 3 वीक्स नंतर तुम्ही लो इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी सुरू करू शकतो. आणि जर सिझेरियन सेक्शन असेल, तर एक 6 आठवडे 6 वीक्स नंतर तुम्ही एक्सरसाइजेस सुरू करू शकता. लो इम्पॅक्ट लो इम्पॅक्टचे थोडे आपण लो उदाहरणं देऊ इम्पॅक्ट शकतो का? म्हणजे ब्रिस्क वॉकिंग सुरू करू शकता. थोडेसे खांद्याचे एक्सरसाइज सुरू करू शकता. ट्रेडमिल वरती वॉकिंग सुरू करू ओके, शकता. ओके. बट इट शुड बी सम गाइडेड एकदा फिजिओचा कन्सल्ट बेसिक लाईन केला तर खूप बेटर होईल. पण स्वतःचं सुरू करायचं असेल तर विदाउट एनी डाउट यू कॅन स्टार्ट वॉकिंग, यू कॅन डू बेसिक एरोबिक एक्सरसाइजेस. खूप जास्त जम्पिंग, लिफ्टिंग वगैरे नाही करायचं. जेणेकरून डायरेक्ट प्रेशर पोटावर येईल असे एक्सरसाइजेस नाही करायचे. So ओके, these are low impact activities. ओके. सो दीज आर सेफ टिल These are safe till 3-6 weeks. 3 Okay. weeks म्हणूया. पण सी सेक्शन म्हणजे सिझेरियन सेक्शन ज्यांचं असतं, हं. त्यांनी 6 आठवड्यानंतरच सुरू करायचं. ओके. कारण की त्यांचं स्कार हिलिंग, बरोबर. टिश्यू हिलिंग वेगळं प्रोसेस असतं. वजायनल डिलिव्हरीला जास्त लवकर जाऊ शकते आई बॅक बरोबर. टू हर ॲक्टिव्हिटीज. आणि पेल्विक फ्लोर एक्सरसाइज पण कधी करू शकतो, काय असतं ह्याच्यावर पण मी जरा सांगते. सो पेल्विक फ्लोर एक्सरसाइज म्हणजे तुमचे ओटीपोटाचे स्नायू ह्याची एक्सरसाइज असते. जसं मी तुम्हाला चार्ट दाखवला. सो इकडचे हे सगळे मसल्स तुमच्या वजायनल मसल्स ह्याचे तुम्ही एक्सरसाइजेस करायचे असतात. तर सरप्रायझिंगली यू कॅन स्टार्ट दोज एक्सरसाइजेस इमिडिएटली आफ्टर युअर डिलिव्हरी. असं नाहीये की मला 6 आठवडे, 6 महिने थांबायला लागेल. अजिबात नाही. सो आफ्टर वजायनल डिलिव्हरी अगदी 3 दिवसात तुम्ही सुरू करू शकता. पहिले 3 दिवस कसं असतं, तो ट्रॉमा असतो, ब्लिडिंग होत असतं. सो आपण थांबतो जस्ट फॉर बरोबर. गिव्हिंग रेस्ट. आणि सी सेक्शन सुद्धा आफ्टर सी सेक्शन एक 5 दिवस थांबतो. पण आपण असेसमेंट पण करू शकतो, पेल्विक फ्लोर असेसमेंट. आणि आपण एक्सरसाइजेस पण करू शकतो पेल्विक फ्लोरचे. आणि जरीच थांबायचं असेल तर तुम्ही एक एक महिना थांबा घरी. And then after 1 month, surely you can visit a physiotherapist, let her assess your pelvic floor and let her design a specific program to meet one's need. So हे असे एक्सरसाइजेस पण आपण त्या कालांतराने सुरू करू शकतो. येस. आणि आता हे आपण कधी काय चालू करू शकतो ह्याच्याबद्दल आपण बोललो. तर आता जेव्हा आपण ॲब्डॉमिनल मसल्स म्हणतो, कोर मसल्स म्हणतो, तेव्हा बॅक पेनचे खूप प्रॉब्लेम्स असतात आणि बरोबर. लोकांना हे माहिती की बॅकसाठी कोर मसल स्ट्रेंथन करायचे किंवा काही लोकांना माहित पण नाही. तर त्याच्याबद्दल थोडं बोलूयात की बॅक पेन असेल तर मग Okay. काय करायचं आणि Okay. कसे कुठले मसल स्ट्रेंथन करायचे, Okay. कधी करायचे? ओके. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड की बॅकला काय सपोर्ट असतं. बॅकचं काय आहे? आता तुमचा पाठीचा कणा इज सपोर्टेड बाय युअर ऑल अब्डॉमिनल मसल्स. जर अब्डॉमिनल मसल्स येस. सो तुमचं आता बघा हे पोट पुढे आलंय म्हणून तुमचा बाक आलाय. पण पोट जर नॉर्मल असेल, स्ट्रेंथ नॉर्मल असेल तर तुमचं नॉर्मल कर्वेचर विल बी मेंटेन. आता जर पोटाचंच वीकनेस असेल तर पाठीला सपोर्ट कोण करणार? पाठ ओव्हर ऍक्टिव्ह होणार. मग बरोबर. तुम्हाला पाठदुखी सुरू होते. कारण की पाठीचेच मसल्स पाठीला एक्झॅजरेटेडली सपोर्ट करायला लागतात, जे त्यांचं काम नाहीये ऍक्च्युअली. म्हणजे सरळ ठेवणं त्यांचं काम आहे. बरोबर. पण ते होत नाही. ती होल्ड strength कोण नाहीये. करणार? आणि ऑल्सो अंडरस्टँड युअर कोर म्हणजे हे कॉर्सेट इज कंप्राइज्ड ऑफ नॉट ओन्ली अब्डॉमिनल मसल. कॉर्सेट युअर कोर इज कंप्राइज्ड ऑफ अब्डॉमिनल मसल्स, युअर पेल्विक फ्लोर, युअर ग्लूट अँड युअर डायफ्रॅम. तर ग्लूट्स म्हणजे हे हिपचे मागचे हिपचे मसल्स. मसल्स. आणि डायफ्रॅम म्हणजे जे श्वासन क्रिया ज्यांनी होते ते श्वासाचे मसल्स. दॅट इज युअर डायफ्रॅम. तर ह्या सगळ्या गोष्टींना होलिस्टिकली बघायला लागतं. देअर शुड बी अ 360 डिग्री अप्रोच टुवर्ड्स इट. जे युजुअली लोकांमध्ये नसतं. ते फक्त एक YouTube वरती किंवा Google करतात एक्सरसाइजेस आणि 4 एक्सरसाइजेस करतात आणि मग ते तात्पुरतं बरं वाटतं, नाही बरं वाटतं माहित नाही. त्यासोबत पेन किलर पण घेतलेली असते. सो मग ते झाल्यानंतर परत दुखापत होते, टेम्पररी इफेक्ट. Because we are not going into the root cause. That's why. And you are not tackling the core set. Only you are tackling फक्त abdominal muscle. म्हणजे साधारणतः बघायला गेलं तर आपण जो कमरेला दुखणं झाल्यावर जो पट्टा लावतो, Right. तो ज्या ज्या ठिकाणी सपोर्ट करतो ते मसल्स खरं तर आपण स्ट्रेंथन केलं पाहिजे. रॅदर दॅन पुटिंग एनी बेल्ट किंवा बाइंडर, बँड, तर ते मसल्स आपण स्ट्रॉंग केले पाहिजे साध्या भाषेत. आणि बाइंडर सुद्धा अजून सुद्धा लोक बघते मी की बाइंडर
3-3 महिने, 4-4 महिने लावलेलं म्हणजे असतं. पोटाला जो पोटाला पट्टा जो लावतात. पट्टा असतो. हं. पूर्वीच्या काळात कसं होतं, की बायकांना खूप काम करायला लागायचं. घरचे काम आत्ताही लागतं, पण त्याचं रिझन काय आहे पोटपट्ट्याचे जर विचारलं तू आईला, तर आई म्हणेल, की "काय नाही सपोर्टसाठी आहे" आणि आणि असंच मोठ्यांनी काहीतरी सांगितलंय मोठ्याने म्हणून मी सांगितलं लावते. असंच काहीतरी तुम्हाला उत्तर मिळेल. पण त्याचं रिझन त्याच्यावर एक इन्साईट देते मी. कारण तुम्हाला आता जरी वजानल डिलिव्हरी झालं असेल, सिझेरियन डिलिव्हरी झालं असेल, तर पोटपट्टा बांधायचा ठीक आहे. पण तो किती वेळ बांधायला पाहिजे? साधारण एक 2 आठवडे, 3 आठवडे मॅक्स टू मॅक्स तेवढा आपण वापरू शकतो. का? कारण की सुरुवातीला सपोर्ट पाहिजे असतो. टाके असतात, टाक्यांना एकदम हिसका बसू नये. वजन बाळाला उचललं तरी हिसका बसू शकतो. हं. काही आईला खोकला किंवा काहीही असेल, खोकल्यावरती सुद्धा खूप दुखतं टाक्यांवरती. तर त्यासाठी तो बाइंडर दिलेला असतो जस्ट फॉर अ टेम्पररी सपोर्ट. सो जसं-जसं तुम्ही बॅक टू नॉर्मल यायला लागता, 1-1.5 महिना जातो, त्यावेळेस त्या बाइंडरची गरज नसते. देन कारण बाइंडरमध्ये मसल्स काम करत नाहीयेत. मसल्स बरोबर. आर स्टेबल, दे आर डॉर्मंट, दे आर स्लीपिंग. कारण की तुम्ही त्याला हग केलेलं बाहेरनं आहे. सपोर्ट दिलाय. बाहेरनं सपोर्ट दिलेला आहे. तर ते तुम्ही 1 महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर वीन ऑफ करायचं आणि मग तुमच्या ॲक्टिव्हिटी मग तुमचा कोर ऑटोमॅटिकली स्वतःहून काम करायला लागेल. हं. तरच तुमचं मसल स्ट्रेंथनिंग होणार आहे. अनलेस अँड अंटिल यू डू नॉट वेक दोज मसल्स, हं. दोज मसल्स आर नॉट गोइंग टू बी स्ट्रेंथ. हं. व्हेरी गुड. म्हणजे ही माहिती खरं तर खूप लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. राइट, राइट. आणि तुम्हालाही काही डाउट्स असतील आता आम्ही बरेच प्रश्न घेतोय आणि तुमचेही काही स्वतःचे प्रश्न असतील तर यू कॅन टाइप इट इन आवर चॅट बॉक्स. म्हणजे आपल्याला ते प्रश्न घेता येतील. तुम्ही इथे सांगू शकता किंवा फीडबॅक सुद्धा आम्हाला देऊ शकता, की कसं काय चाललंय. आणि आता मी पुढचे काही प्रश्न जे माझ्या मनात आहेत ते घेऊयात. पण तुम्हालाही काही असतील तर आपण ते एंडला घेऊयात प्रश्न. सो एक असं आहे, की मला माहिती आहे, की मला आता प्रेग्नन्सी नंतर काही गोष्टी बदलायला लागणार आहेत. काही माझ्या हॅबिट्स चेंज करायला लागणार आहेत. काही पोश्चरल रिलेटेड चेंजेस करायचे आहेत. पण ते कसे करायचे हेच मला माहिती नाही. तर ते काय आणि कसे करावेत आणि ओके. अ, काय सेफ आहे? ओके. सो बेसिक 2 एक्सरसाइज तर डेमो तर देणारच आहे मी तुम्हाला. पण त्याच्यावरती थोडंसं बोलायचं की मेन स्ट्रेंथनिंग युअर अपर लिम्ब, स्ट्रेंथनिंग युअर कोर मसल्स, स्ट्रेंथनिंग युअर ग्लूट मसल्स, दीज थिंग्स आर व्हेरी इम्पोर्टंट. हं. कारण अपर लिम्ब म्हणाल तुम्ही माझं खांदे तर दुखत नाहीयेत. माझं पोश्चर चेंज झालं, पण खांदे का मी स्ट्रेंथनिंग करायला पाहिजे? अंडरस्टँड दॅट यू हॅव टू लिफ्ट बेबी हंड्रेड्स ऑफ टाइम्स इन अ डे. कारण की बेबीचा डिमांड हे आईचं डिमांड असतं त्यावेळेस. फीडिंगला उचलायला लागतं, नॅपी चेंज करायला उचलायला लागतं, एटसेट्रा एनी रिझन. सो तुमचा डिमांड वाढलाय. खूप जणांचं असतं, की म्हणतात, की आई, "अगं मला बाळाला उचलूनच माझा हात भरून आला, माझा हात दुखायला लागला." तर त्यासाठी तुम्ही काय करताय? सहन करायचं. दॅट वॉज द अल्टिमेट रिझन बिफोर. बट नो, इट्स नॉट दॅट. सो यू नीड टू स्ट्रेंथन युअर अपर लिम्ब, यू नीड टू स्ट्रेंथन युअर कोर अँड अल्सो ग्लूट्स. कारण की तुम्हाला उभं राहायचं असतं, बाळाच्या मागे पळायचं असतं, सगळ्या गोष्टी करायच्या बरोबर, असतात. बरोबर. आणि खांदे असे आपले असे मी तुम्हाला दाखवते. इफ आय थिंक यू आर एबल टू सी मी. सो नॉर्मली आपले खांदे स्ट्रेट आहेत, पण हे प्रेग्नन्सीमध्ये असे राउंड होतात झालेत. बिकॉज तुमचे ब्रेस्ट टिश्यूज इन्क्रीज झालेले असतात. तुम्हाला फीडिंग करायचं असतं. त्याच्यामुळे सारखं आपण बेंड होतो आणि मग अल्टिमेटली ती स्लाउच पोझिशन येते. So for that you can do simple retraction exercises. Just take hand like this and do this. You can do it 10 times, 3-4 times a day. So जेणेकरून हे पाठीचे जे 2 बोन्स आहेत ते मागे एकत्र येतात आणि रिट्रॅक्शन होतं. ओके? सो हे करू शकतो आणि हे कर्वेचर जे एक्झॅजरेटेड आहे प्रेग्नन्सीमध्ये जे मी आता फोटोमध्ये दाखवलं, ते कसं करेक्ट करायचं? कमरेच्या हाड जो आहे 2 हाड इथे तुम्ही बोट ठेवा आणि हे जे एक्झॅजरेटेड हे तुम्हाला मागे घेऊन जायचं. सो अल्टिमेटली काय होतं, की हे कर्वेचर ऑब्लिटरेट होतं आणि नॉर्मलाइज होतं. सो यू कॅन डू दिस एक्सरसाइज. सो दीज आर फ्यू टिप्स की जे तुम्ही प्रेग्नन्सी नंतर ट्राय करू शकता, विच विल हेल्प यू रिलीव्ह अर्गोनॉमिकली. आणि अल्सो म्हणजे जे काही चेंजेस आलेत पोश्चरमध्ये ते थोडे करेक्ट करेक्ट करायला. करण्यासाठी आपण पाठीसाठी आणि राइट. कमरेत जो भाग आलाय ते पाठ सरळ राहण्याच्या येस. दृष्टीने आपण ते करतोय. येस, येस. येस, येस. ऑल्सो काय होतं, की खूप जणांचा असा प्रश्न असतो, की दीज आर पर्सनल क्वेशन्स व्हेरी आफ्टर डिलिव्हरी मला बॅक टू नॉर्मल जायचंय.
मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण बॅक टू जायचंय, तर मी कसं जाऊ? खूप फिअर असतो लोकांमध्ये, की सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज हॅम्पर होतील का? मग बेबी आले तर मी त्याला टाईम कसं डिव्हाईड करू? तर दीज थिंग्स हॅज टू बी टेकन अंडर कन्सिडरेशन. तर त्याच्यासाठी व्हेन यू एक्सरसाइज, तर एक्सरसाइजमुळे ह्या गोष्टी करेक्टेबल होऊ शकतात. कारण की जर इन्कॉन्टिनन्स असेल, तो इन्कॉन्टिनन्स लगेच होऊ शकतो पोस्ट डिलिव्हरी. तो लगेच कळू शकतो. तर मग फिअर असतं की हाऊ अबाउट माय सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, हाऊ विल इट हॅम्पर? तर त्याच्यासाठी यू नीड टू गेट युअर पेल्विक फ्लोर असेस्ड. आणि असेसमेंट केल्यानंतर फिजिओथेरपिस्टला कळतं की काय कमी आहे. जसं तू म्हणालीस की त्याचं स्ट्रेंथ आपण घेऊ शकतो. तर त्या अकॉर्डिंगली आपण प्रॅग्मॅटिकली म्हणजे टेलर मेड प्रोटोकॉल त्या व्यक्तीसाठी सेट करून ते आपण नीट करू शकतो. ओके, ओके. आणि आता आपण हे एक्सरसाइज बद्दल खूप बोललो किंवा काय करायला पाहिजे किंवा करू शकतो ह्याच्याबद्दल बोललो. पण जर हे काहीच केलं नाही, काहीच केलं नाही तर त्याचं कितपत इंटेन्सिटीनी नंतर त्रास होण्याचे चान्सेस आहे आणि काय त्रास होण्याचे? कारण की बऱ्याच लोकांना वाटतं हे टेम्पररी आहे, जे त्रास मला होतायत आणि ते नंतर होतील बरोबर. तर असं होतं का? म्हणजे आपण बॅक टू नॉर्मल करत जातो का? आणि जर नाही हे व्यायाम केले तर किती त्याच्या इंटेन्सिटीनी त्रास होऊ शकतो? बॅक टू नॉर्मल हो, आपण फिजिओलॉजिकली जातो. फिजिओलॉजिकली म्हणजे काय? इंटरनली जे इंटरनली आपोआप चेंजेस होतायत सिस्टमॅटिक, म्हणजे ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होतंय, टिश्यूज इन्क्रीज होतायत एक्सेट्रा. ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली त्या कालानंतर 6 आठवड्यानंतर हे हळू म्हणजे पिशवी जी एवढी मोठी झाली ती एवढी मोठी नाही राहणार आहे. ती ती बॅक टू परत बॅक रिसाइज येणार आहे. तर ह्या गोष्टी तर ऑटोमॅटिकली चेंज होणार आहेत. पण जे एक्सटर्नली चेंजेस झालेत, जसं की तुला म्हणाला मी पोश्चर चेंज होतो आपला. आणि जर इन्कॉन्टिनन्स झालं तर ते होऊ शकतात. बॅक पेन बिकॉज ऑफ पोश्चर जर येतंय, पोश्चर खराब झालंय ना, बॅक पेन येणारच. पोश्चरला कसं ट्रीट करणार तुम्ही? एक्सरसाइज करून, करेक्टिव्ह मेजर्सनी, अर्गोनॉमिक ॲडव्हाइसनी. तर तसं होऊ शकतं. आणि जर हे नाही टॅकल केलं तर आपण बघतोच आहे, आपल्या आजीच्या वेळेस तर काय असं नव्हतं फिजिओथेरपी वगैरे. ते कुठे एक्सरसाइज करायचे. पण त्यांचा डिमांड वेगळा होता त्यावेळेस. ते किती कामं करायचे. आताच्या सिडेंटरी लाईफस्टाईलमध्ये कोण बरोबर एवढं आहे, काम करत बरोबर आहे. नाही. आणि तेच उलट ओल्ड एज पीपल आर ओन्ली फेसिंग प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ मेनी डिलिव्हरीज. त्या काळात 4 डिलिव्हरी, 5 डिलिव्हरी असं होतं. आता 1-2 डिलिव्हरीज नंतर सुद्धा प्रॉब्लेम्स येतात बिकॉज बरोबर. शारीरिक क्षमता तेवढी नाही आणि तीच नाहीये. आपल्याला वाढवायला तीच पाहिजे. वाढवायला पाहिजे. बरोबर, बरोबर. ओके. आणि मग हे बॅक पेन्स वगैरे जे होत राहतात, तर त्याचं मग नंतर सायटिका किंवा ह्याच्यात मग तसं रूपांतर झालेलं होतं. पण आपल्याला दिसतं. ते येस. पोश्चर कायमसाठीच असं झालेलं म्हणजे जे स्ट्रेट बॅक आहे तेही हो. आपल्याला बऱ्याच पेशंट्समध्ये दिसतं. बघायला दिसतं. हो. प्रोलॅप्स बद्दल तर आपण बोललोच, तर बोललोच. तेही खूप कॉमन आहे. सो बरोबर. या सगळ्या गोष्टी खूप टाळता येण्यासारख्या आहेत आणि त्या आपण करू फिजिओथेरपीने शकतो. नक्की. टाळू शकतो. त्याबरोबरच मला एक विचारायचं होतं, की म्हणजे खूप लोकांना हा प्रश्न असतो, की पेल्विक फ्लोअरचे जे एक्सरसाइजेस आहेत, ते आणि किगल्स एक्सरसाइजेस सेम आहेत का? हं. किंवा ते कशा पद्धतीने करायचे हे माहीत नसतं, पण फक्त किगल्स एक्सरसाइजेस करायचे हे माहीत असतं. बरोबर. तर त्याच्याबद्दल काय सांगू शकतेस? येस. सो किगल एक्सरसाइजेस मी जसं म्हटलं, की तुमच्या पोटाच्या स्नायूंचे एक्सरसाइजेस आहेत. तर त्याला काय आपण आता असं एक्सटर्नली जसं आपण बायसेप स्ट्रेंथनिंग करतोय डंबेल घेऊन, तसं डोंट इमॅजिन. सो दोज आर व्हेरी डिफरंट कन्सेप्ट, की त्याला तुम्हाला शिकवण्यासाठी तुम्हाला मला भेट घ्यायला यावं लागेल. सो मी तुमचं पेल्विक फ्लोर असेस करून तुम्हाला मी शिकवू शकते एक्सरसाइजेस. पण त्याला बरोबर होल्ड्स, आपण एक्सरसाइज कॉन्ट्रॅक्शन, मसल कॉन्ट्रॅक्शन कसं असतं, ते प्रॉपर होल्ड्सनी स्ट्रेंथन करू शकतो. Kegels is a name of an exercise for pelvic floor. So yes, you can say that those are same exercises. पण Kegel म्हटलं की काय आहे Kegel? तर त्याच्यासाठी तुम्हाला एक्सरसाइजेस शिकवायला लागतील. ते असं तुम्हाला बघून नाही कळणार. अनलेस अँड अंटिल यू फील दोज एक्सरसाइज, यू अंडरस्टँड, यू मेक द अवेअर दॅट पार्ट ऑफ युअर बॉडी, तर तुम्हाला ते लवकर समजतं. म्हणजे त्याही एरियात अवेअरनेस होणं, तो मसल हो. बरोबर ॲक्टिव्हेट होतोय होतोय का का? नाही ते कळल्यावरच त्या व्यायामाचा हो. उपयोग आहे. खूप अदरवाईज खूप बरोबर. लोकं किगल्स करतात, पण तरीही वीकनेस आपल्याला असतो. दिसतोय. खूप तर जणांना असं वाटतं, की नुसतं म्हणजे लघवीची जागा घट्ट करा. सरळ मराठी भाषेत असंच एवढं माहिती असतं. अरे पण कशी घट्ट करायची? कधी घट्ट किती वेळ करायची? करायची किती वेळ घट्ट करायची? हे लोकांना माहितीच नसतं आणि आणि ते घट्ट केल्यावर ती होतीये का होतीये का? नाही? आणि दे एंड अप डूइंग रॉंग एक्सरसाइजेस. दिस इज करेक्ट, करेक्ट. व्हेरी सेन्सिटिव्ह पार्ट व्हिच शुड बी टॉट इन अ प्रॉपर वे. हं.
आणि एकदा हे व्यायाम शिकल्यानंतर मग घरी पण येस, करता येण्यासारखे येस. आहेत ना म्हणजे? ॲब्सोल्युटली. उलट इथे 2-3दा बोलून माझ्या देखत करून कारण की त्यावेळेस कळतं की प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन्स होते का. जेव्हा मला किंवा एनी पेल्विक फिजिओथेरपिस्टला कळलं की कॉन्फिडन्स आला की पेशंट घरी आपापलं करू शकतो. तर आपण पाठवूया त्याला घरी. मग होम एक्सरसाइज प्रोटोकॉल आपण देतो की घरी काय-काय करावे. मग त्या व्यक्तीने घरी एक्सरसाइज फॉलो करून वन्स अ वीक फिजिओला भेट दिली तरी चालतं. चालण्यासारखं. येस. आणि आता बिंग अ स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट मी असेही खूप बघितलेत, की आधी खूप ॲक्टिव्ह लाईफस्टाईल होती. हं. पण प्रेग्नन्सी नंतर किंवा बाळ झाल्यानंतर त्या ॲक्टिव्हिटीज कुठेतरी थांबल्यात राइट. किंवा कुठनं चालू करायचंय तेच कळत नाहीये हं. किंवा हे प्रॉब्लेम्स म्हणजे बॅक पेन किंवा अशासारखे खूप प्रॉब्लेम्स येतात आणि मग ॲक्टिव्हिटी पूर्णच थांबते. थांबते. आणि त्यानंतर असं होतं, की त्यांचं जे ॲथलेटिक करियर आपण म्हणू शकतो ते ऑलमोस्ट बंद झाल्यासारखंच हं, होतं. हं. आणि म्हणून दे आर नॉट रेडी टू गेट कन्सीव्ड किंवा याह! बेबी करायला तयार नसतात. कारण की येस. करियर मग कुठेतरी मागे पडतं. तर बरोबर. मग अशा ह्याच्यात मला असं विचारायचं की कारण माझे बरेच ॲथलीट्स हं, यातनं हं. जाताना मी बघितलेत हं. की रनिंग किंवा काही हाय इंटेन्सिटी ॲक्टिव्हिटीज पण कधी चालू करू शकतो ओके. आपण ओके. याच्यानंतर? येस. खूप आत्ताच्या काळाचा हा गरजेचा मुद्दा आहे, की म्हणजे ॲथलीट्स पण त्यातला एक मोठा पार्ट आहे. इव्हन नॉर्मल फिजिकल ॲक्टिव्ह पर्सन, बरोबर, बरोबर. की मी जिमला जायचे आधी प्रेग्नन्सीमध्ये. मी थ्राईस वीक एक्सरसाइज करायचे नॉर्मली. मी बरोबर. काय खूप वीक नव्हते. पण आता प्रेग्नन्सी नंतर माझं सगळंच बंद झालं. तर मी कसं जाऊ? कसं वापस जाऊ? कधी सुरू करू? So both categories I will tell. So in an extreme athlete and a normal fit individual I would say. जे फिट फिजिकली ॲक्टिव्ह ऍक्टिव्ह होते. आहे. फिट इंडिव्हिज्युअल असं नाही की मी कधीतरी चालतोय वगैरे तसं नाही. हू इज डुइंग अ प्रॉपर एक्सरसाइज, हू इज फिट अँड वन इज ॲथलीट. सो ॲथलीटला लवकर चान्स असतो बॅक टू नॉर्मल जायचा बिकॉज त्यांची प्री प्रेग्नन्सी फिटनेस लेवल ही जास्त असते. सो त्याच हिशोबाने तुमचं फिजिओलॉजिकली बॉडी पटकन अडॅप्ट करायला लागते. सो हाय इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीज आपण साधारण 12 वीक्स नंतर आपण अलाउ करतो. ओके. सो जिथे मग जर 3 महिन्यानंतर. 3 महिन्यानंतर हाय इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीज सुरू करू शकतो. म्हणजे खूप जोरात रनिंग, रनिंग, स्प्रिंटिंग. स्प्रिंटिंग ऍक्टिव्हिटी असं सुरू करू शकतो. पण एक बेनिफिट असा असतो की ते 6 वीक्स मध्येच थोडे मॉडरेट लेव्हल्सचे पटपट सुरू करू शकतात. ओके, अनलेस ओके. इट्स अ नॉन कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी ज्यात काय कॉम्प्लिकेशन्स नव्हते, नॉर्मल झालं आहे ते. प्री रिक्विजिट तेवढंच आहे. आणि नॉर्मल फिट इंडिव्हिज्युअलला मी जसं तुला म्हटलं की लो इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी पासून सुरू करायला लागतं. जे की ॲथलीटमध्ये डायरेक्टली यू कॅन स्टार्ट विथ मॉडरेट लेव्हल. सो हा फरक आहे ओके. दोघांमध्ये. आणि रिगेनही ॲथलीट्सचं जरा फास्टर फास्ट होऊ होतं. शकतं. कारण मसल मास तेवढा आहे, मसल स्ट्रेंथ तेवढी आहे. तसं नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये तसं तसं नसतं. नाहीये. सो नॉर्मल बाई सिडेंटरी असेल आणि तिला पटकन पळायचं असेल तर ते नाही होऊ नाही शकत. होऊ शकत. आणि बरीच लोकं मग आता जिमला जाणाऱ्या लोकांची पण एक वेगळी कॅटेगरी आहे आणि हो. त्यांना वेट ट्रेनिंग हे लिफ्टिंग. लिफ्टिंग आणि वेट ट्रेनिंग हा खूप एक आवडीचा विषय असतो. येस. तर ते आपण कसं करू शकतो ह्याच्यावरही वेट ट्रेनिंग आता लोकांना वाटतं, की मी जिमला जाते आहे, स्ट्रेंथनिंग करते आहे, करू शकतात. पण कसं आहे, की तिथे कोणीही तुम्हाला प्रॉपर बघत नाहीये, की कुठे वजन येतंय, कसं पडतंय, कुठल्या दिशेने चाललंय, व्हिच डिरेक्शन किंवा पोटावरती जर प्रेशर येत असेल, तर हाऊ विल दॅट पर्सन नो? कारण की काय असतं तिथे जिमला आपण खूप वेगळ्या ह्याच्यात असतो आणि एक्सरसाइज करायला लागलं, की ब्रेथ होल्ड होते पहिलं. तू नॉर्मल पण बघ, नॉर्मल आपण काही जरी एक्सरसाइज दिले पेशंट्सला तर ते ब्रेथ होल्ड करतात. व्हिच इज नॉट गुड बरोबर आहे. इन आफ्टर डिलिव्हरी. कारण की तुमचा जो सपोज सिझेरियन झालं असेल तर एक स्कार येतो, जिथून कट केलेलं टाके, आहे पोटाचे टाके. जे टाके. तर त्याच्यावरती जर लोड आला, तर तुम्हाला खूप दुखू शकतं. बिकॉज वेळेच्या आधीच जर लोड टाकला, तर ते हीलिंग स्टेटमध्ये आहे ना. सो मला असं वाटतं, की तुम्ही फिजिओथेरपिस्टला न कन्सल्ट करता आपण आपलं जिम सुरू नाही केली पाहिजे. जिम सुरू करायला हरकत नाहीये, बट यू शुड कन्सल्ट अ प्रोफेशनल फर्स्ट. किंवा असंही होतं, की अप्पर लिम्ब स्ट्रेंथनिंग करायचे म्हणून खूप वजनं उचलली जातात आणि एक्झॅक्टली. मग पोश्चर चेंज झाल्यामुळे मग परत ती वजनं बरोबर मसलकडनं उचलली जात नाही नाही. जात. एका मसलसाठी दुसरा हो. कॉम्पेन्सेट करायला लागतो आणि मग सगळंच गणित बिघडत आणि जातं. आपण बघतो जिम पीपल फ्लेक्सिबल नसतात. खूप बघितलेलं आहे, की ताकद खूप आहे, पण फ्लेक्सिबिलिटी शून्य आहे. तर अनलेस अँड अंटिल यू रिगेन युअर फ्लेक्सिबिलिटी फर्स्ट,
युअर मसल इज नॉट गोइंग टू वर्क इन युअर ऑप्टिमल लेवल. बरोबर. कारण की कुठेतरी टाइटनेस आहे, मग कुठेतरी पुल येणार मी वजन उचललं. सो Correct. फर्स्ट यू हॅव टू टॅकल फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेंथनिंग गोज हँड इन हँड. करेक्ट. सो ते सगळं केल्यानंतरच मग आपण भरपूर वजन उचललं Yes. किंवा हे सगळं चालू करू Yes. शकतो. सो इट्स अ ग्रॅज्युअल प्रोसेस. येस, आणि वी फॉलो गाईडलाईन्स, इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहेत ह्याच्यावरती, correct. सगळ्या ह्याच्यावर. हं. सो असं नाही की अंदाजे तू 6 आठवडे कशावरनं, 2 आठवडे कशावरनं. सो ह्या गाईडलाईन्स रिसर्च बेस्ड आहेत. सो वी फॉलो गाईडलाईन्स. त्या गाईडलाईन्सच्या हिशोबानेच आपण प्रोग्रेस देतो सगळ्यांना. Yes. आणि अजून काही असे इश्यूज आपल्याला म्हणजे मदर फेस करते का Yes. ड्युरिंग हर प्रेग्नन्सी किंवा आफ्टर डिलिव्हरी की ज्यांनी पण फिजिकल फिटनेसवर किंवा तिच्या ओव्हरऑल होऊ शकतो. लाईफवर करिअरवर परिणाम होऊ शकतो. Okay. So few issues I would like to say की मॅटर्नल ब्लूज किंवा मॅटर्नल डिप्रेशन किंवा लॉस ऑफ कॉन्फिडन्स हे खूप जणांना पोस्ट प्रेग्नन्सी येतं. कारण की कसं असतं की एक खूप बॉडी कॉन्शियस आई असेल आणि त्या बॉडी चेंजेस झाले तर त्यानंतर She can't handle that. शी कॅनॉट हँडल दॅट. बेबी पण आहे, बेबीला टेक केअर करायचं, पण मग ह्याच्यात आहे की माझं वजन किती वाढलंय, मग मी कसं जाऊ, ह्या गोंधळात कळत नाही आणि मग ह्या गोंधळात काहीतरी एक्सरसाइजेस सुरू करतात, मग ते तिथे हार्म चुका होतं, व्हायला तिथे लागतात. चुका व्हायला लागतात. सो हे होतं, दिस इज नॉर्मल, बट वन शुड अंडरस्टँड अँड टेक अ प्रॉपर कन्सल्टेशन. सो एव्हरीवन इज हिअर टू हेल्प. आणि खरं सांग, तुला माहितीये, सगळ्यांना माहितीये, फिजिओथेरपीने ऑलमोस्ट निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. ते जिथे एकही गोळी घ्यायला लागत नाही. ओनली युअर एक्सरसाइजेस आर गोइंग टू हेल्प यू इन फ्युचर. आणि रिअलिस्टिक गोल्स ठेवले पाहिजेत आईने. सो रिअलिस्टिक गोल्स म्हणजे काय की पहिलं काय होतं की नाही, माझं वजन वाढलंय, मला वजन कमी करायचंय. इज दिस अ रिअलिस्टिक गोल? नो, दिस इज No. नॉट अ रिअलिस्टिक गोल. फर्स्ट यू हॅव टू सी दॅट युअर बॉडी इज हेल्दी, गेनिंग हेल्दीली. तुम्हाला, कारण बेबीला सांभाळायचंय. जर आई फिट असेल तर बेबी फिट आहे. आई आणि बेबीचा बॉन्ड नीट होणार. जर आईच सारखं बेडरिडन आहे, आईला बरं नाही वाटत, तर मग बेबीची काळजी आणि आई बेबीचं बॉन्ड कसं होणार? बरोबर. So this should be our first priority. Proper checkup with a physiotherapist. Book an appointment to a physiotherapist. सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जाईल. राईट फ्रॉम युअर पोश्चर टू युअर पेल्विक हेल्थ. सगळ्या गोष्टी बघितल्या जातील. दिस आणि नॉट टू रन बिहाइंड, काय पोट फ्लॅट करायचंय. ते इट्स नॉट अ मॅजिक वॉन्ड की आज डिलिव्हरी झाली आणि की चौथ्या लगेच. दिवशी पोट फ्लॅट झालं. नाही. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर प्रॉपर एक्सरसाइज रेजिम फॉलो करायला पाहिजे. ह्या गोष्टी करता करताच तुमचा वेट लॉस होणार आहे. आणि बेस्ट वेट लॉस म्हणजे फीडिंग युअर बेबी टिल 1 इयर, 1.5 इयर. कारण की नॅचरल ब्रेस्ट फीडिंगनीच तुमचा वेट लॉस होत असतो. हे खूप Okay. जणांना माहिती नाहीये. सो हो. दॅट इज अ टिप फ्रॉम दिस अवेअरनेस सेशन की यू मस्ट फीड युअर बेबी. कारण त्याच्यात खूप इम्युनिटी असते मदर्स बाळासाठी. मिल्क मध्ये, बाळासाठी. आणि त्याच्यासाठीच ते बनलेलं आहे. उगीच नाही दिलंय फिजिओलॉजिकली. सो दिस यू हॅव टू फॉलो. अँड या ह्याच्यावरच तुम्हाला हेल्दी मदरहुड करता येईल. ओके. सो कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर आपण आता क्वेश्चन आन्सर सेशन ओपन करतोय. सो काही क्वेश्चन्स असतील किंवा काही अजून डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं असेल तर आपण देऊ शकतो. सो यू कॅन आस्क. कारण इन्फॉर्मेशन बरीच असते, पण जे काय मेन प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही त्याला टच करण्याचा आज प्रयत्न केलाय आणि त्या बाबतीत माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. येस. आणि याबद्दल अजून तुम्हाला काही पर्सनली पण विचारायचे असतील क्वेश्चन्स तर यू कॅन ऑलवेज कम हिअर. यू कॅन आस्क अस ऑन आवर WhatsApp. वी आर अवेलेबल ऑन WhatsApp. फेसबुकवर आम्ही आहोत, तिथे तुम्ही क्वेश्चन क्वेरी टाकू शकता. Instagramवर वी आर देअर. गो विजिट आवर वेबसाईट. तिथे तुम्हाला आमचा नंबर मिळेल. तुम्हाला काय क्वेरीज असतील तर यू कॅन कॉल अस देअर. यू कॅन लिव्ह अ मेसेज हिअर ऑल्सो ऑन अ चॅट बॉक्स. आणि जसं मी म्हणाली, वेबसाईटवर ह्या बाबतीतली आम्ही बरीच माहिती टाकली तर तुम्ही जाऊन ती नक्की वाचू शकता. त्यातही वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी आम्ही लिहिलेलं आणि वेगळे प्रॉब्लेम्स आम्ही तिथे टाकण्याचा प्रयत्न केलाय. सो तिथेही जाऊन तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज मिळेल. आणि मेन गोष्ट अशी की आता हे नॉलेज तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलंय, बट इट्स युअर टर्न टू स्प्रेड इट नॉलेज. येस. अँड स्प्रेड एव्हरीवेअर. कारण की हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यांना हे माहिती असणं गरजेचं आहे खूप. बरोबर.
आय होप जे आता प्रेग्नन्सी मधून बाहेर आलेले असतील, आत्ताच नवीन मॉम्स, न्यू मॉम्स स्पेशली जे कोणी आता बघत असेल, तर आय होप आम्ही तुम्हाला कुठेतरी शेअर तुमच्या ह्याच्यात केला असेल, तुमच्या हेल्थसाठी इनपुट दिलं असेल. नक्कीच तुम्ही ते तुमच्या ह्याच्यावरती अप्लाय करा आणि ऑल्सो इव्हन जे कुठला तर जर सगळ्याच आपण महिलांसाठी आपण ओपन ठेवलेलं आहे. सो 40s टू 50s, 50 टू 60s जर काही फिमेल्स असेल तर तुमचे पेल्विक हेल्थ तुम्ही तपासा कारण की मेनोपॉज झालेला असतो सो पेल्विक फ्लोर मसल्स वीक असू शकतात. साधारण कुठलीही बाई डिलिव्हरी नंतर युजली पेल्विक फ्लोर हा वीक होतो. सो वीकनेस कसा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी पेल्विक फ्लोर फिजिओथेरपिस्टला भेट घ्या आणि असेस करा. आणि फॉर न्यू मॉम्स हॅव अ हॅपी हेल्दी मदरहुड विथ युअर बेबी अँड फॉर अदर लेडीज हॅव अ फिट हेल्दी लाईफ. फिट 40s young 50s म्हणूया. So everyone just Yes. do exercises and take care of yourself. येस. आय डोंट थिंक सो कोणी काही क्वेश्चन्स विचारलेत आपल्याला. डूज अँड डोंट्स मेन्शन केल्याबद्दल थँक यू म्हणतायत. खूप सुंदर एक्सप्लेनेशन डॉक्टर दिशा. खूप छान एक्सप्लेन केलंय. थँक यू सो मच सगळ्यांना. ज्यांनी हे सेशन अटेंड केलं त्यांना तर खूप थँक यू सो मच. आणि जर काही कारणामुळे किंवा वेळेच्या ह्याच्यामुळे जर तुम्हाला हे सेशन अटेंड करता आलं नसेल, तर आम्ही YouTubeवर पण लिंक टाकतोय आणि आपलं हे जे सेशन आहे याची आपण लिंक टाकणारच आहोत. तर ती पण तुम्ही बघू शकता किंवा तुमच्या जवळच्या लोकांना ज्यांना तुम्हाला वाटतं की इन्फॉर्मेशन पोहोचवणं त्यांच्यापर्यंत महत्वाचं आहे, तर तुम्ही ही लिंक त्यांना शेअर करू शकता. Yes. येस. व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह सेशन डॉक्टर दिशा. थँक यू फॉर युअर गाईडन्स. येस. Yes. थँक यू सो मच एव्हरीवन फॉर जॉइनिंग अस टुडे. बऱ्याच लोकांच्या कमेंट्स इथे येत आहेत. इन्साइटफुल सेशन डॉक्टर दिशा अँड डॉक्टर अदिती. थँक यू प्रतीक. नाईस इन्फॉर्मेशन. थँक यू. सो आय थिंक आपण आता हे सेशन एंड करतोय आता इथेच आणि याबद्दलच आपण कायम अपडेट देत राहणार आहोत किंवा अजूनही तुम्हाला कुठला विषय असेल फिजिओथेरपीतला ज्यातलं अजून काही जाणून घेण्याची इच्छा असेल किंवा काही अजून डिटेलमध्ये जाणून घ्यावंसं वाटत असेल तर आपण तुमच्यासाठी सेशन्स ठेवू शकतो. तर जस्ट लेट अस नो इन आवर चॅट बॉक्स एज वेल की काय तुम्हाला जाणून घ्यायचंय जास्त किंवा कशाबद्दल नेक्स्ट बोललं सेशन पाहिजे. तुम्हाला हवंय तर त्यावर आपण करूच शकतो. आणि मोर असेच वेगवेगळे टॉपिक्स आम्ही घेऊन येत असतो दर महिन्याला. तर तुम्ही आमच्या Instagram जर जे कोणी Instagram युजर्स असतील, तर तुम्ही Instagram पेजला फॉलो करा. Yes. कारण की आम्ही दर महिन्याला वेगळे पोस्ट टाकत असतो विच आर एज्युकेटिव्ह. ऑल्सो आमचा ब्लॉग आहे. सो जे वेबसाईटवरती तुम्हाला कळेल. सो आम्ही ब्लॉग्स पण लिहितो. आणि जे पुण्यातले आहे जे साप्ताहिक सकाळ यूज करतात, तर ते साप्ताहिक सकाळमध्ये पण आमचे फिजिओज लेख लिहितात. मराठीत असतं ऑफकोर्स. तर असंच वेगळं इनिशिएटिव्ह आहे आमच्याकडून रिहॅब स्टेशनकडून. सो ते तुम्ही जरूर बघा आणि वी होप दॅट यू विल लाइक दोज थिंग्स. ओके. Okay. सो वी टेक अ लीव्ह, युअर लीव्ह. थँक यू सो Thank you मच. so much for joining.